आज आपण हनुमानाच्या जन्माची संपूर्ण कथा बघणार आहोत. थोडासा व्हिडिओ लेट होत आहे, परंतु यामध्ये बजरंगबलीच्या जन्माबद्दल सर्व शंका कुशंका यात तुम्हाला क्लिअर होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ छोटा आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. दिनांक 12 एप्रिल 2025 वार शनिवार, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. काही पंचांगाच्या मते हनुमानाची जन्मतिथी अश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरा होतो. राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला असता यज्ञातून अग्निदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस म्हणजेच खीर यज्ञातील अवशिष्ट प्रसाद मिळाला होता व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा करतात. अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्व फळ असावे या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतीर्थी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहूच आहे या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला जाऊन लागले आणि ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले. कठोर आराधनेमुळे अंजनीच्या पोटी शंकराचा जन्म. मुनींच्या आदेशानुसार अंजना वायुदेवाची आराधना करते. वायुदेव प्रसन्न होतात, स्वतःच तिच्या पोटी जन्म घ्यायचे आश्वासन देतात. काही वर्ष जातात, अंजनेला मूल होत नाही. ती तगमगते. भगवान शंकराची उपासना करते. काही वर्ष आराधना करते. शंकराची कृपा संपादन करते. शंकर स्वतःच तिच्या मुलगा होण्याचे आश्वासन देतात. तिला मंत्र सांगतात. अंजना आसन मांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत असते. आकाशातून घार पायस पात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते. झंझावताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात. पायस पात्र खाली पडते. ते नेमके अंजनीच्या ओंजळीत. ती ध्यानस्थ असते. शंकराचा वायुदेवाचा हा प्रसाद ती अतिव श्रद्धेने प्राशन करते. अंजनेला दिवस जातात, मुलगा होतो. चैत्र पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक आहे. हनुमंत हा शिवाचा अवतार असल्याने त्याच्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्ती करताना त्याच्यात विष्णू तत्व आले, त्यामुळे त्याच्यात स्थितीचे तारक सामर्थ्यही आले. हनुमंतामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धाच्या वेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करतो. कौरव पांडव यांच्यातील युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले होते. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती. हनुमान जन्मोत्सव या तिथीला मारुतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी श्री हनुमते हे नमः हा नामजप जास्तीत जास्त केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुती तत्वाचा आपल्याला लाभ मिळतो. भूत व राक्षस यासारख्या वाईट शक्तींपासून रक्षण करणाऱ्या सगळ्या देवतांमध्ये फक्त मारुतीला वाईट शक्ती त्रास देऊ शकत नाही. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाही. म्हणूनच मारुतीला भूतांचा स्वामी असेही म्हटले जाते. भूताने कोणाला पछाडले तर त्या व्यक्तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुती स्तोत्रे म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्तीवरून नारळ उतरविल्याने व्यक्तीतील वाईट शक्ती नारळात येते व तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात. रामकृष्ण हरी.